हॅलो एव्हरीवन, एम के टीचिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण जो थर्ड टेट आहे म्हणजे तिसरी अभियोग्यता आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की अभ्यास पुस्तकं कोणते वापरायचे त्याच्यासाठी म्हणजे बुक लिस्ट 2025 ला जी अभियोग्यता होणार आहे, जी टेट होणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करतच असाल म्हणजे अभ्यास करतच असाल नक्कीच. परंतु आपल्याला अभ्यास करते वेळेस खरंच खूप म्हणजे आता असं आहे की अभ्यास करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाहीये. अभ्यास करायचा तर मग कोणत्या प्रकारे करायचा आणि कसा करायचा, कोणत्या पुस्तकातून करायचा, हाही पडलेला आपल्याला खूप मोठा प्रश्न असतो. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही अभ्यास करतायत, बरोबर आहे. तर अभ्यास करतायत तर मग कोणती पुस्तक तुम्ही वापरतायत, तर मग जरी तुम्ही पुस्तक कोणते वापरत आहात किंवा मग म्हणजे जे महत्वाचे पुस्तक आहेत तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला पुस्तकांबद्दल नक्कीच माहिती मिळेल. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे की जी आपली थर्ड टेट होणार आहे तर त्याच्यासाठी जेही युट्यूबला अवेलेबल आहे, जेही मटेरियल अवेलेबल, त्याच्यामध्ये मी ऑनलाईन करू का ऑफलाईन करू, ऑनलाईन स्टडी करू का ऑफलाईन करू का मी सेल्फ स्टडी करू, हेही प्रश्न खूप महत्वाचे आहेत. या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपल्याला मिळाले पाहिजे. म्हणजे असं कसं होतंय की आपण अभ्यास करायला, बरोबर आहे, आणि लगेच आपला मित्र म्हणतो की काय तू, मैत्रीण म्हणते किंवा मित्र म्हणतो की काय तू घरीच अभ्यास करायला, नुसते पुस्तक वाचायला, अशाने कुठं अभ्यास होतो का, मी तर बघ बॅच घेतली आहे एखादी आणि मी ऑनलाईन अभ्यास करायलो, असं होते, बरोबर आहे. मग त्यावेळेस आपल्याही मनामध्ये एखादा प्रश्न पडतो की आपण जो अभ्यास करतोय तर तो बरोबर योग्य पद्धतीने आहे का. आणि खरंच मलाही असं वाटतं की जे आता अभ्यास करणारे आहेत तर त्यांचं एज जे आहे तर ते खरंच 30च्या प्लसच आहे. बऱ्याच जणांचं म्हणजे खूप जणांचं 90% मुलांचं असं आहे की ते 30च्या प्लसच आहेत मुलं. त्याच्यामुळे या स्टेजला म्हणजे अभ्यास करणं ही खूप म्हणजे पठार अवस्था म्हणावं लागते. ही अभ्यासाची कशी असते, आपली पठार अवस्था आहे. म्हणजे आपल्याला समजतं परंतु ती करावं असं वाटत नाही, म्हणजे करावं वाटत नाही, त्याच्यामध्ये इंटरेस्ट एवढा राहत नाही. म्हणून ते एकदम काळजीपूर्वक करणं खूप आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी ऑनलाईन क्लास करू का ऑफलाईन करू का सेल्फ स्टडी करू, हे यापैकी आपल्याला कोणता मार्ग निवडावा, तर हेच मी सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच, जेणेकरून आपल्याला कळेल. बघा, आता सुरुवातीला आपण बुक लिस्ट पाहणार आहोत. बुक लिस्ट पाहिजे आपल्याला. आता बघा, आपल्याला मराठी आहे, बरोबर आहे, मराठी हा विषय आहे. तर मराठी विषयासाठी सर्वात महत्वाचं असेल तर मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे. मोरा वाळिंबे सर, मोरा वाळिंबे सर आहेत. आणि त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदे सर आहेत. बाळासाहेब शिंदे सर, दोघांचेही पुस्तकं खूप महत्वाचे आहेत. परंतु मुख्यतः आपल्याला हे कळायला पाहिजे की मराठी हा जो टॉपिक आहे तो ग्रामर आपल्याला अभ्यासायचाच नाहीये. मुळात आपल्याला ग्रामर नाहीच आहे. आपल्याला जो टॉपिक आहे मराठीचा, तर ते प्रश्न आहेत ते 12 ते 15 प्रश्नापर्यंतच विचारणार आहेत मराठी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जी मराठी आहे तर ती आहे आपली उपयोजनात्मक आहे. उपयोजनात्मक मराठीचे प्रश्न आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍज अ टीचर म्हणून जाताल विद्यार्थ्यांना शिकवायला क्लासमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांची मानसिकता कशी ओळखाल किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही कसं शिकवाल, एखादा टॉपिक तुम्हाला समजून सांगायचं, त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या मेथडचा उपयोग करताल, कशी ती म्हणजे मेथड त्यांना शिकवताल, तर अशा पद्धतीचे म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे आपल्याला ग्रामरचा अभ्यास करणं म्हणजे आता तरी तेवढा वेळ नाही आपल्याकडे ग्रामरचा अभ्यास करायला, आणि ते प्रश्न सुद्धा येणार नाहीत. जी आपली TIT होणार आहे तर ती 200 प्रश्नांची होणार आहे, बरोबर आहे. 200 क्वेश्चन आहेत ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मराठी जी आहे तर ती फक्त 15 मार्क आहेत, म्हणजे 15 प्रश्न आहेत. आणि ते सुद्धा प्रश्न आपले ग्रामर नाहीच आहेत. त्याच्यामध्ये एक पॅसेज आहे आणि बाकीचे प्रश्न कसे आहेत, उपयोजनात्मक आहेत. त्याच्यामुळं ग्रामरचा अभ्यास करणं हे सध्या तरी शक्य नाही, तेवढा वेळ सुद्धा आपल्याकडे नाही आहे. तर त्याच्यानंतर मराठी झालं. त्याच्यानंतर आहे की आपल्याला इंग्लिश जो आहे, तर इंग्लिशला सुद्धा एक पॅसेज येणार आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे ऍड्रेसचे वगैरे प्रश्न आहेत तर ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत. चुकीचा ऍड्रेस ओळख आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंफार करा. पण त्याच्यामध्ये सुद्धा इंग्लिशमध्ये सुद्धा ग्रामर विचारलेलंच नाही. त्याच्यामध्ये सुद्धा जे प्रश्न आहेत तर ते कसे आहेत, उपयोजनात्मकच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश जी करायची ती सुद्धा एकदम ग्रामरच्या म्हणजे डीप मध्ये जाऊन करण्यापेक्षा थोडे जसा पॅटर्न आहे एक्झामचा त्या पद्धतीने तुम्ही त्या इंग्लिशचा सुद्धा अभ्यास करा, जेणेकरून जास्तीत जास्त पॅसेज सोडवा. म्हणजे पॅसेजवर प्रश्न आहेत 5 आणि मग पॅसेज जर सोडवायची आपली प्रॅक्टिस असेल तर नक्कीच आपल्याला लवकरात लवकर पॅसेज होऊन त्याचे उत्तर त्याच्यावरचे सॉल्व्ह करता येतील, बरोबर आहे. त्याच्यानंतर झाली मराठी आणि इंग्लिश, बरोबर. त्याच्यानंतर आहे सायकोलॉजी जी आहे तर ती
मानसशास्त्र. मानसशास्त्राची पुस्तकं हे डीएडचे महत्वाचे आहेत. डीएडचे मानसशास्त्र आहे, त्याच्यानंतर बीएडचं पण मानसशास्त्र आहे, त्याचे सुद्धा पुस्तक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एक सुरोशे सरांचं आलेलं आहे मार्केटमध्ये, सुरोशे सरांचं, प्राध्यापक सुरोशे सरांचं एक पुस्तक आलेलं आहे मार्केटमध्ये. बाळासाहेब शिंदे सरांच्या प्लॅटफॉर्मवरून ते शिकवतात युट्यूबला सुद्धा, तर त्यांचं चांगलं आहे पुस्तक, त्यांनी खूप चांगला डाटा दिलेला आहे. 300-350 रुपयालाच पुस्तक आहे, पण खूप छान पुस्तक आहे. माझ्याकडे स्वतः आहे ते पुस्तक, मी तुम्हाला दाखवेल ते पुस्तक वाटल्यास तर. ठीक आहे, ते पुस्तक पण खूप चांगलं आहे, तुम्ही ते वापरा जेणेकरून मानसशास्त्राचा तयारी होईल. त्यांनी त्याच्यामध्ये प्रश्न सुद्धा दिलेले आहेत प्रिव्हियस इयरला आलेले, म्हणजे मागच्या वर्षी जी TIT झालेली तर त्याचे प्रश्न सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. म्हणून तुम्हाला मदत होणार आहे की प्रश्न कसे विचारतात, आणि ते उपयोजनात्मक प्रश्नाच्या कन्सेप्ट सुद्धा माहिती पाहिजेत आपल्याला. म्हणजे फॅक्च्युअल डाटा विचारत नाहीत, परंतु कन्सेप्च्युअल डाटा हा माहिती पाहिजे, त्याच्यावरूनच आपण प्रश्न सोडू शकत असतो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मानसशास्त्र महत्वाचे, मराठी झालं, इंग्लिश झालं आणि मानसशास्त्र तिन्ही झालेले आहेत मानसशास्त्र. त्याच्यानंतर तर आपलं मुख्य जे आहे तर ते गणित आणि बुद्धिमत्ता, म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. हे टेटचं म्हणजे हेच आहे, नावच आहे, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. अभियोग्यता आहे 120 ला, बुद्धिमत्ता आहे 80 मार्काला, बरोबर आहे. तर जी बुद्धिमत्ता आहे तर ती खूप महत्वाची आहे, त्याच्यावरच आपला रिझल्ट डिपेंड आहे. आपण जास्तीत जास्त बुद्धिमत्तेची तयारी करा. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑफलाईन करण्यापेक्षा ऑनलाईन करा, म्हणजे असं मी सजेस्ट करेन, कारण की ऑनलाईन करणं खूप सोपं आहे. आपल्याला रेडी मटेरियल मिळतं आणि आपल्याला एवढा वेळ नाहीये की आपण स्वतः वाचावं आणि नंतर त्याच्यावरचे प्रश्न सोडवावं, एवढा आपल्याकडं वेळ नाहीये. आता 2 महिनेच वेळ राहिलेला आहे, जवळपास 1.5 महिनाच. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास, माझं तरी असं म्हणणं आहे की ऑनलाईन करा, एखादी बॅच घ्या. सध्या युट्यूबला एवढे क्लासेस अवेलेबल आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणता क्लास मी घेऊ, कोणता करू, म्हणजे हे सुद्धा आपल्याला खूप कन्फ्युजन व्हायला, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटते की खूप चांगले प्लॅटफॉर्म आहेत युट्यूबला सुद्धा. इग्निटी अकॅडमी आहे, त्याच्यानंतर म्हणजे मी काय कोणाचं ऍडव्हर्टाईज करायला अशातला काही भाग नाही बरं. फक्त मला असं वाटतं की चांगला क्लास कोणता आहे ते तुम्हालाही कळतच असेल, परंतु भरपूर असे लोक आहेत की म्हणतात आमचा घ्या. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपलं नुकसान व्हायला नको. आपण विचारपूर्वक घ्या. जीही बॅच तुम्ही घेताय तर ती एकदम विचारून घ्या की ही बॅच तुम्ही ज्यांनी घेतली आहे त्यांना विचारा, चांगले शिकवतायत का, कसं, म्हणजे आपला वेळ जायला नको आणि आपलंही नुकसान व्हायला नको, बरोबर आहे. तर मला असं वाटतं की इग्निटी अकॅडमीचं सुद्धा चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर रेमन पठाणचं तर तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ, तर जे ऍप आहे तर त्याच्यामध्ये जे मास्टर टीचर ऍप आहे, ज्ञानदेव वराडे सरांची बॅच आहे, ती सुद्धा एकदम बेस्ट आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकतात, म्हणजे खूप प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. परंतु मला असं वाटतं की तुम्ही ऑफलाईन स्टडी करण्यापेक्षा किंवा सेल्फ स्टडी करण्यापेक्षा ऑनलाईन स्टडी करा, जेणेकरून बॅच घ्या एखादी, त्याच्यामध्ये रेडी मटेरियल मिळते, पटापट तुम्ही व्हिडिओ करू शकतात आणि पटापट तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सुद्धा करू शकतात. आपल्याकडे एवढं अवेलेबल नसतं. आपण पुस्तकातून ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस आपलं पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये असेल, अशातलं असं होऊ शकत नाही. एखाद्या वेळेस आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते जाऊही शकते. त्याच्यामुळे आपण जर ऑनलाईन करत असतो, एखाद्याचं टीचिंग आपण जर ऐकत असतो तर नक्कीच ते आपल्या डोक्यामध्ये राहतं आणि पटापट आपल्याला प्रॅक्टिस करायला सुद्धा अवेलेबल होते. आणि सगळ्यात शेवटची स्टेप आपली आहे की क्वेश्चन टेस्ट सिरीज घेणे. टेस्ट सिरीज खूप महत्वाची आहे. रोजचे रोज आपल्याला क्वेश्चन पेपर सोडवणं खूप जास्त आवश्यक आहे, कारण की IBPS जी एक्झाम घेणार आहे तर ती ऑनलाईन घेणार आहे, बरोबर आहे. तर त्या ऑनलाईन साठी आपण ऑनलाईन जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एखादी बॅच घ्या ऑनलाईन युट्यूबला आणि त्याची तुम्ही पटापट तयारी करू शकता, बरोबर आहे. आणि ऑफलाईन करण्यापेक्षा ऑनलाईनला नक्कीच जास्तीत जास्त मार्क्स येतील असं तरी मला तरी वाटते, कारण की सर्व काही व्यवस्थित शिकवतात सुद्धा ते आणि व्यवस्थित आपल्याला गाईड सुद्धा करतात. म्हणून आपल्याला सुद्धा ज्यावेळेस आपले थोडेसे पैसे गेलेले असतात त्यावेळेस आपण आवर्जून करत सुद्धा असतो एखादी बॅच ज्यावेळेस घेतलेली असते त्यावेळेस, बरोबर आहे. असं जर आपण अभ्यास करत असतो तर नक्कीच थोडासा वेळ लागू शकतो, पण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये स्वतः अभ्यास करून सर्व प्रिपरेशन करायला. म्हणून आपण जर बॅच घेतली तर नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स यायला मदत होईल, बरोबर आहे. आपल्याला काय आहे की आपल्याला चांगले मार्क्स येणं महत्वाचं आहे, बरोबर आहे. TIT ला तर आतापर्यंत आपण इथपर्यंत हा गड सर केलेला आहे की CT पास झालो, TET पास झालो, CTT पास झालो, DED केलं, BED केलं, ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आता एवढं सगळं करून दमलो आणि आता ती TIT परत एकदा द्यायचीच आहे. त्याच्यामुळे शेवटी एकदा एकदम चांगला असा पुश करा, जेणेकरून चांगला अभ्यास करा, जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स पडतील आणि आपल्या आयुष्यामध्ये परीक्षा नावाचं हे जे टेन्शन आहे तर ते कमी होईल आणि याच परीक्षेमध्ये आपण लागून जाऊ अशी अपेक्षा ठेवू आपण. आणि त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू. त्यासाठी सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. धन्यवाद.